उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये अजून एक भन्नाट रेसिपी म्हणजे कैरीचा मेथांबा। आमच्याकडे मेथांबा आम्ही खूप गोड असा करतो आणि मुलांना पण, लहान मुलांना पण तो आवडतो। अगदी साधारण तूप भात असेल आणि त्याच्यासोबत कैरीचा मेथांबा तरी छान लागतो। तर बघूया साहित्य आणि कृती मेथांब्याची। इथे मी छान कैरी लांब लांब कापून घेतली आहे। मस्त पांढरी शुभ्र कैरी, कडक कैरी आहे। गुळ आहे, कैरीच्याच आकाराचा गुळ घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मेथांबा असल्यामुळे मेथ्या आवश्यक आहे। त्यानंतर काळा मसाला, तिखट, हळद, धणे पावडर, मीठ असे बेसिकचे मसाले आहे। सर्वात प्रथम आपण कढईत तेल तापायला ठेवूया। या पदार्थाला ना जास्त तेल लागत नाही। सो मोहरी तडतडायला आणि मेथी एकत्रच टाकून घेऊया, म्हणजे मेथीचा छान खमंग असा वास येतो। मोहरी आणि मेथी तडतडली की मग आपण हळद, तिखट आणि कैरी टाकूया। मोहरी आणि मेथी छान तडतडली आहे। मेथीचा मस्त खमंग असा वास सुटलाय। आता इथे हळद आणि तिखट टाकून घेऊया आणि कैरी। हळद, तिखट, कैरी टाकली। कोय पण टाकायची आहे, कोय टाकू नका, याच्यामध्ये कोय खूप छान लागते। त्यानंतर आपण काळा मसाला टाकून घेऊया। काळ्या मसाल्याचा खूप छान फ्लेवर येतो। गरम मसाला नाही, गोडा मसाला किंवा काळा मसाला। आणि त्यानंतर मीठ टाकूया आणि भरपूर असा गूळ, साधारणतः कैरी जेवढ्या आकाराची असेल तेवढा गूळ टाका आणि छान हलवून घ्या याला। आणि आता यात मस्त पाणी ऍड करायचं आहे आणि याला शिजू द्यायचं आहे। आता मी इथे पाणी ऍड करते आणि मस्त शिजू द्या। असं दिसत आहे, पण तो गूळ पाकाला आल्यानंतर छान घट्ट येणार रस्सा। सो याला आता आपण कव्हर करून शिजू देऊया। बघा, आपला मेथांबा मस्तपैकी रेडी आहे। आपली कैरी पण शिजलेली आहे आणि छान घट्ट असा त्याला, फार घट्ट नाही, तो थंडगार झाल्यावर अजून घट्ट होणार, पण छान असा पाक आलाय। त्याचा रंग पण असा शायनी असा मस्त रंग आलाय आणि आता कैरी आणि जो काळा मसाला आपण वापरतो ना त्याचा खूप छान असा ॲरोमा येतो आहे। आता आपला मेथांबा रेडी आहे प्लेटिंग करायला। चला प्लेटिंग करून घेऊया मेथांब्याचं। बघा, आपला मेथांबा तयार आहे। किती छान कलर आला आहे त्याचा। आणि हा अतिशय पारंपरिक ही रेसिपी आहे। याला लहान मुलांना पण खूप आवडते। सॉस म्हणून तुम्ही खाऊ शकता। ह्याचा रस्सा आहे ना, थंड झाल्यावर त्यात गूळ असल्यामुळे तो पाकाला आलाय गूळ, त्यामुळे तो घट्ट येणार अजून थंड झाला की, त्यामुळे जास्त घट्ट करू नका। आता वाटताना तो रनी वाटतोय, पण तो थंड झाल्यावर खूप त्याचा छान थिकनेस येणार। कैरी व्यवस्थित शिजलेली आहे आणि अतिशय मस्त आंबट गोड असा लहान मुलांना आवडण्यासारखी रेसिपी आहे ही। सॉसला पर्याय म्हणून उत्तम आहे। पारंपरिक आपला ट्रेडिशनल सॉस आहे हा कैरीचा। सो करा तुम्ही पण आणि माझ्याशी शेअर करा। घरच्यांना आवडली का ही रेसिपी? आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत। थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ।